जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. वातावरणामध्ये किती भाग हा नत्र वायू म्हणजे नायट्रोजनचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 4.5. तर पर्सेंटेज मध्ये बघितलं तर नायट्रोजनचं प्रमाण आहे 78%. त्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण आहे 20.9%, म्हणजेच 21% जवळपास आहे. त्यानंतर आर्गॉन 0.90% येतं आणि कार्बन डायऑक्साईड हे 0.03% आहे आणि जे बाकीचे गॅसेस आहेत ते आहेत 0.17%. ओके, बाकीचे वायू 0.17% आहेत. सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाहीये? तर रासायनिक खत व कीटकांचा वापर हे अपेक्षित नाहीये. ऍक्च्युली याचा रासायनिक खत व कीटकांचा वापर हे कमर्शियल फार्मिंग मध्ये केला जातो. ओके, आणि आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये काय वापरलं जातं? जनावरांचे मलमूत्र, वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर केला जातो. सिक्कीम हे भारतातलं पहिलं स्टेट आहे जे ऑर्गॅनिक फार्मिंग चालू पूर्ण केलेले आहे त्यांनी. रिकाम जागा विषाणूंच्या संसर्गाने एड्स होतो. तर उत्तर आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ओके, आणि HIV ची ट्रीटमेंट करण्यासाठी कोणती थेरपी असते? ती ART. काय नाव आहे त्याचं? अँटी व्हायरल थेरपी. ओके, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. ओके, नेक्स्ट प्रश्न. आम्ल पदार्थासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, NO2 आणि SO2, म्हणजे नाईट नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. पृथ्वीवर अस्तित्वात असलेली सजीवांमधील विविधता म्हणजे काय? तर मित्रांनो, उत्तर आहे जैवविविधता. बघा, नावामध्येच विविधता, इथं विविधता आहे. ओके, आता एक लक्षात ठेवा, इकोलॉजी म्हणजे काय? इकोलॉजी म्हणजे आपल्या परिसरामधील आजूबाजूच्या घटकाचा अभ्यास करणे म्हणजे इकोलॉजी. ओके, बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपल्या आजूबाजूला जे व्हरायटीज, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, वनस्पती असतात त्याला बायोडायव्हर्सिटी असे म्हणतात. ओके, नेक्स्ट प्रश्न. मित्रांनो, प्रश्न आपला वाचल्यानंतर तुम्हाला 5 सेकंदामध्ये आन्सर तुमच्या मनातल्या मनात तुम्ही विचार करून ठेवा. ओके, हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? तर हायड्रोजनचं वैशिष्ट्य आहे हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रात न्यूट्रॉन नसतो. ओके, आता बाकीच्या हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज पाहून. हायड्रोजन हे डायॲटॉमिक एलिमेंट आहे आणि हायली फ्लेमेबल आहे, म्हणजे खूप जास्त लवकर आग पकडल्या जातं हायड्रोजनमुळे. आणि जीवनासाठी आवश्यक आहे, कारण की पाण्यामध्ये पण हायड्रोजन असतं, बाकी खूप साऱ्या गोष्टींमध्ये हायड्रोजन असतं. हायड्रोजनची डिस्कव्हरी केलेली आहे हेनरी कॅव्हेंडिश. ओके, हेनरी कॅव्हेंडिश. त्यानंतर हायड्रोजन हा लाइटेस्ट म्हणजे सर्वात हलका एलिमेंट आहे आणि त्याचं ॲटॉमिक मास सर्वात कमी आहे. ओके, ॲटॉमिक मास सर्वात कमी आहे आणि हा ॲटॉमिक मास सर्वात कमी लाइटेस्ट एलिमेंट आणि हा युनिव्हर्स मधील सर्वात स्मॉल मॉलिक्यूल आहे. अजून काय महत्वाचं याच्यात? हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे बघा, रिड्युसिंग एजंट. डायरेक्टली तुम्हाला ह्याच प्रॉपर्टीवरून प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट टाइम. आणि पाण्यामध्ये लेस सोल्युबल आहे हा. आता हे ॲटमोस्ट इम्पॉर्टंट आहे की हायड्रोजनचे ना 3 आयसोटोप्स पडतात. त्यामध्ये प्रोटियम, पुन्हा ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम. ओके, तर हे महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न. याला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हे बघा हेच म्हणतात, फक्त ते स्क्रिप्ट म्हणजे मराठीमध्ये लिहायचं असतं, ते एवढंच फरक आहे. प्रोनाऊन्स सेमच आहेत. ओके, गारव्यासाठी रेफ्रिजरेटर मधून काय वापरतात?
तर फ्रीज मध्ये काय वापरतात, तर फ्रेऑन आणि अमोनिया हे दोन्ही पण वापरतात. अजून काय काय वापरतात बघा, हायड्रोफ्लोरोकार्बन, पुन्हा प्रोपेन, पुन्हा ब्युटेन, सॉरी आयसोब्युटेन वापरतात, आयसोब्युटेन. पुन्हा एक R32 नावाचा एलिमेंट आहे, तो पण वापरतात. पुन्हा क्लोरोफ्लोरोकार्बन. आता हे HCF, CFC लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की ओझोन लेअरला डिफ्लेक्शन होतं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1887 मध्ये, 1885 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल चालू झाला आणि इफेक्ट मध्ये आला 1887 मध्ये. आणि CFC HFC ला बॅन लावण्यात आला. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रत्येकी 16 ओहमचे रोध असणारे चार रोधित्राची समांतर जोडणी केली. अशा प्रकरणात चार रोधिकांची एकसरी संयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामाची रोध किती? तर आता बघा, याच्यामध्ये सिंपल आहे. चार रेजिस्टन्स दिलेत, रोध दिले. ओके, तर रेजिस्टन्स काढायचं पहिले किती, 1/R, 1/R. ओके, तर किती आहे आपला R? 16. किती? चार वेळेस 1/60, 1/16, 1/16, 1/16. हे वरचे चार. आता खाली बघा, अंश आणि छेद समान आहेत. 4/16, 1/4. ओके, रेजिस्टन्स किती आला? 4 आला. रोध किती आला? 4. ओके, टोटल रेजिस्टन्स विचारलंय किती आहेत? 4 रेजिस्टन्स. 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 किती झाले? 16 ओहम. उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ओके, पुढचा प्रश्न, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? प्रमुख विचारले, तर प्रमुख आहे कार्बोहायड्रेट्स. ओके, आता प्रथिनेचं काम काय करतं? तर हे बिल्डिंग आणि रिपेअर करण्याचं काम असतं. प्रोटीन म्हणलं की लक्षात घ्या, बॉडी बिल्डर जे खातात ना, प्रोटीन प्रोटीन करतात, तर बॉडी वाढवण्यासाठी प्रथिने वापरतात. आणि बॉडीमध्ये काही लॉस झालं, म्हणजे काहीतरी डॅमेज झालं, तर प्रथिने म्हणजे प्रोटीन ती झीज भरून काढतं. मेद म्हणजे काय? फॅट. फॅट आपण आपल्या बॉडीसाठी म्हणजे सर्वात लेस अमाऊंट मध्ये असतं. आपण एक बघा, पिरामिडिकल फॉर्म मध्ये होतं, तर मेद सर्वात वरत्या याच्यामध्ये आहेत. आठवतं का, तो एक प्रश्न केला होता. आता फॅट आर फॅटचा उपयोग बघा, बिल्ड सेल मेम्ब्रेन करण्यासाठी होतो. ओके, सेल मेम्ब्रेन बनवण्यासाठी, पुन्हा नर्वस टिश्यूज. ओके, नर्वस टिश्यूज मध्ये बघा, ब्रेन, पुन्हा हार्मोन्स, यांच्यासाठी आपल्याला फॅटची आवश्यकता असते. ओके, तर कदाचित विचारलं जाऊ शकतं की मेद मुळे कशाला एनर्जी मिळते? तर लक्षात ठेवा, सेल मेम्ब्रेन, पुन्हा टिश्यू, ब्रेन, हार्मोन्स वगैरे. ओके, त्यानंतर आता विटॅमिन्स, जीवनसत्वे आणि न्यूट्रिएंट्स जे आहेत ना, तर हे आपली बॉडी व्यवस्थितपणे वर्क प्रॉपरली त्याच्यासाठी हेल्प करतात. ओके, आता जीवनसत्वे कोणते महत्वाचे ते पुढे प्रश्न आहे, तिथे डिस्कस करणार आहोत. न्यूट्रिएंट्स आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स, मॅक्रो न्यूट्रिएंट्स लास्ट टाइम पाहिलेलं आहे. ओके, अजून याच्यामध्ये महत्वाचं काय आहे आता? ओके. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. हा बघा, जीवनसत्वाचा प्रश्न आला. अ, ब, क आणि के आणि त्यांच्या अभावामुळे होणारा रोग, तर योग्य जोडी आपल्याला विचारली. तर व्हिटॅमिन ए, रातांधळेपणा, ब, बेरी के, रक्तस्राव, आणि क, स्कर्वी. आता ना एक लक्षात ठेवा, जर विचारलं विच ऑफ द खालीलपैकी कोणते फॅट सोल्युबल जीवनसत्वे आहेत, तर एक ट्रिक लक्षात ठेवा, किडा. ओके, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के. व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यकिरणातनं सर्वात जास्त प्रमाणात मिळतं. ओके, आता आपण पाहूयात, व्हिटॅमिन ए बघितलं, रातांधळेपणा. व्हिटॅमिन बी बघितलं, बेरी. ओके, पुन्हा एक लक्षात ठेवा, व्हिटॅमिन B6 मुळे अनेमिया होतो. ओके, अनेमिया होतो. अनेमियामध्ये लो ब्लड असतं बॉडीमध्ये. ओके, व्हिटॅमिन बी झालं. त्यानंतर व्हिटॅमिन सी बघितलंय आपण, स्कर्वी. आता स्कर्वी सोबत ना अजून एक होतं याच्यामध्ये, स्वेलिंग गम्स. आणि आता व्हिटॅमिन डी म्हणलं, सूर्याच्या किरणापासून व्हिटॅमिन डी मिळतं, त्यामुळे आपण बघा हिवाळ्यात मोस्टली उन्हात जातात. ओके, तर व्हिटॅमिन डी मुळे पेट्स आणि ओस्टिओमोलॅसिस
ओके, ओस्टिओमालेसी होतो. पण हे लक्षात ठेवा. ओके, रिकेट्स, रक्तस्राव. ओके, बाकी आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रिकाम जागा या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळ रेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर राहत नाही. तर हे आहे थर्मिस्टर. ओके. गृह वायू कोणते? ओके, ग्रीन हाऊस गॅस कोणते ते विचारले. आता याच्यात लक्षात ठेवा, मिथेन. ओके, मिथेन झालं आपलं, सॉरी, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर ओझोन, O3 असतं. क्लोरो फ्लोरो कार्बन, वॉटर वेपर्स. ओके, HCF हे आपण ऑलरेडी पाहिलं. ओके, हे काही हरित गृह वायू आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न. 20 ग्राम बर्फाचा 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान हे 0 डिग्री सेल्सिअस. ओके. कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिला असेल तर काळ्या रंगाचे का काळा, कारण काळ्या रंगाचे आवरण हे त्यातून काय करतं, त्यावर पडणाऱ्या उष्म प्रारणाला शोषून घेतं. आता बघा, आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काळे कपडे घालत नाहीत का, म्हणून तर काळा कलर जास्त हीट ऍब्झॉर्ब करतो. ओके, ऍब्झॉर्ब जास्त करतो. नेक्स्ट प्रश्न. ओके, आता हा प्रश्न मित्रांनो, व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केलवर 25 खुणा असून मुख्य मापनपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मिमी आहे. ओके, 1 मिमी अंतर आहे. म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मिमी आहे? आता हा प्रश्न लक्षात ठेवा. तर यांनी आपल्याला इथं काय, मेन स्केल आणि लिस्ट काउंट हे लक्षात ठेवा. हा प्रश्न जर मित्रांनो एक्झाम मध्ये आला तर ना स्किप करा, कारण की एवढे कन्सेप्ट लक्षात राहत नाहीत. आता आपण इथे सॉल्व्ह करूयात. इव्हन तो आता तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपा जाईल, कारण की पण याच्यात युनिट्स खूप वेगळे आहेत. 25 त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर 25 काय दिलंय त्यांनी? ओके, 25 हे दिलंय आपल्या VSD दिलंय, म्हणजे व्हर्निक्युलर कॅलिपर्स दिलेला आहेत आपल्याला. 25 25 VSD. आता 25 VSD म्हणजे 24 MSD. ओके, आता LC आपण आता लक्षात ठेवलं, LC म्हणजे लिस्ट काउंट. ओके, आणि MSD म्हणजे काय, तर मेन स्केल. मेन स्केल डिस्टन्स डिव्हिजन, मेन स्केल डिव्हिजन. ओके, हे तर मेन स्केल डिव्हिजन. त्यानंतर 1 MSD म्हणजे 1 मिलीमीटर दिलेलं आहे आपल्याला तिथे. आता लिस्ट काउंट किती आहे? MSD मेन स्केल डिव्हिजन बाय नंबर ऑफ जे VSD आहेत ना, व्हर्निक्युलर कॅपिलर, हे व्हर्निकल स्केल वाले VSD लक्षात ठेवा इथे. तर 0.04 मिलीमीटर दिलेलं आहे आपल्याला त्यांनी इथे. ओके, 0.0, ओके सॉरी 1 हे दिलं ना. ठीक आहे, 1 MSD दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 0.0 आता याच्यात काय करणार आहे तुम्ही, याला 0.04 इंटू 10⁻⁻⁻1 सेंटीमीटर कन्वर्ट करा. ओके, आणि याला 0.004 सेंटीमीटर इंटू 10⁻⁻2 मीटर. याचं उत्तर 40 मीटर येतं. पण आपल्याला विचारले त्यांनी सेंटीमीटर मध्ये, मीटर मध्ये. ओके, सगळे मिलीमीटर मध्ये, तर 0.04 मिलीमीटर आहे. ओके, हा थोडासा टफ प्रश्न आहे, तुम्ही मोस्टली हा स्किप करा. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. सोडियम बायकार्बोनेटला बेकिंग सोडा, पुन्हा त्यालाच बायकार्बोनेट सोडा, आणि त्याचा जर फॉर्म्युला विचारलं तर NaHCO3. ओके, आता बघा, हे जर तुम्हाला कधी छातीत पोटात जळजळ सुटली तर
त्याच्यावर इलाज म्हणून सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. पुन्हा ऍसिडिटी झाल्यानंतर ऍसिड रेग्युलेट करण्यासाठी पण सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. आता सोडियम कार्बोनेट यालाच सोडा ऍश असं पण म्हणतात, वॉशिंग सोडा असं पण म्हणतात बघा. आणि याचा वापर आता बघा सोडियम बाय कार्बोनेट, आता वॉशिंग सोडा मला तुम्हाला लक्षात येईल की ते कपडे धुण्यासाठी वगैरे क्लिन्झिंग एजंट म्हणून वापर केला जातो. बट हे ना सगळ्यात स्ट्रॉंग बेस आहे. आणि हे गॅस्ट्रिक ऍसिड याला न्यूट्रलाइज करू शकतं. ओके, गॅस्ट्रिक ऍसिड हे सर्वात मोस्ट ऍसिडिक आहे, तर त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम सोडियम कार्बोनेट करू शकतो, कारण की सोडियम कार्बोनेट हे एक बेस आहे. आता तुम्हाला बेस आणि हे बघा, ही पट्टी आपली 7 म्हणजे न्यूट्रल, 7च्या इकडे जे आहे ते ऍसिड, आणि 7च्या इकडे जे आहे ते 7च्या इकडनं जे आहे ते 14 पर्यंत ते बेस. ओके, आपल्याला 2 वेळेस हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. आता ओके, कॅल्शियम कार्बोनेट. तर कॅल्शियम कार्बोनेट म्हणल्यावर काय लक्षात यायला पाहिजे? कॅल्शियम, याच्यावरती एक प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. कॅल्शियम कार्बोनेट हे पण ऍसिडिटी रेग्युलेट करू शकतं. आपल्याला बघा लाईमस्टोन मध्ये, पुन्हा चॉक मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पुन्हा जे अंड्याची जे शेल असतात ना, त्याच्यामध्ये पण कॅल्शियम असतं. ऑब्विसली बोन्स मध्ये कॅल्शियम असतं. ओके, चिकन, मटन याच्यामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण असतं. जे शेलफिश असतात ना, म्हणजे समुद्रामधली शेलफिश असते ते, तर ती त्याच्यावरती जे स्केल असतात ना, ते पण कॅल्शियम कार्बोनेटचं बनतात. हो ना. ते कोरल रीफ्स जे असतात त्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात कॅल्शियमचं असतंच. आता ब्लिचिंग पावडर हे कसं आहे, ब्लिचिंग पावडर डिसइन्फेक्टंट म्हणून वापरल्या जातं, किंवा जर्मी साईड म्हणून म्हणजे किडे वगैरे मारण्यासाठी किंवा डिसइन्फेक्शन करण्यासाठी, जे पण इन्फेक्शन असतात त्यांना मारण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मूलद्रव्याचा अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो? तर तर हा असतो उदासीन. ओके, ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स असतात आणि धन प्रभारित असतात प्रोटॉन्स. प्रवाही म्हणजे काय? जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. एक्झाम्पल मेटल्स, मेटल्स मध्ये कॉपर. पुढचा प्रश्न, कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली असते? तर ही बनलेली असती कायटिन. ओके, कायटिन. आणि अजून एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ग्लुकेन्स पण असतं. ओके, ग्लुकेन्स आहे, ग्लुकोज नाही आहे, ग्लुकेन्स आहे. ओके, तर कदाचित हे जर कायटिनच्या ऐवजी ग्लुकेन आलं तर ग्लुकेन पण आहे त्याचं उत्तर. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते? तर मित्रांनो, हा क्वेश्चन आयोगाने त्यावेळेस कॅन्सल केलेला आहे. आता लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे कॉलेरा. ओके, रेबीज कशामुळे होतं? बघा, कुत्र किंवा कोणतं पण जे पिसाळलेला प्राणी असतो ना, तो चावला ना तर रेबीज होतो. ओके, आता लक्षात ठेवा. अजून हा, अच्छा, पोलिओ लक्षात ठेवा, व्हायरल डिसीज आहे हा. याच्यामुळे बॉडी पॅरालिसिस होते. ओके, पोलिओ साऊथ आफ्रिका, आपला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अजून पण पोलिओचं प्रमाण आहे. इंडियामध्ये पोलिओ इरॅडिकेट म्हणजे नाहीसा झालेला आहे. ओके, ते दो बूंद जिंदगी के वगैरे आहेत ना, ते वाला आहे पोलिओ. टायफॉइड बघा, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे होतं. तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे सॅल्मोनेला टायफी. ओके, सॅल्मोनेला टायफी. आता हे तर बघा, इंजेक्शन ऑफ कंडक्शन ऑफ कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर आहे. बट टायफाईड पण स्प्रेड होऊ शकतो बघा, फूड आणि वॉटर याच्यामुळे, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. बट इथे त्यांनी कंटेनर बाय इंजेक्शन हे हा वर्ड दिल्यामुळे मे बी आयोगाने कॅन्सल केला असेल. तुम्हाला जर याची खात्री करायची असेल तर हा PSI
2012चा पेपर आहे, त्याची की तुम्ही चेक करू शकता. ओके. प्रश्न पुढचा, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर हा आहे वटवाघूळ म्हणजे बॅट. आता ना ह्याच्यामध्ये थोडे कन्सेप्ट लक्षात ठेवा. व्यवस्थित आहे का? टफ कन्सेप्ट आहेत. तर व्हिव्यापोरस ॲनिमल जे आहेत, जे डायरेक्टली बर्थ देतात बघा. ओके. बर्थ देतात बेबीला. आणि जे ओव्यापोरस आहेत ना, तर ओव्यापोरस म्हणजे अंडे घालून नवीन रिप्रोक्रेशन होतं त्यांचं. ओके. आता याच्यामध्ये काही एक्सेप्शनल आहेत बघा. ओव्यापोरसला एक्सेप्शन आहे. काही साप आहेत, त्या सापाचे काही प्रजाती आहेत ज्या ओव्यापोरसला एक्सेप्शनल आहेत. ते अंडे घालत नाहीत. काही काही साप बरं का, सर्व नाही. काही साप हे अंडे घालत नाहीत, ते डायरेक्ट बेबीज प्रोड्यूस करतात. ओके. तर त्याच्यामध्ये एक स्नेक आहे, त्याचं नाव आहे पायथन. ओके, पायथन. आता एक्सेप्शनल व्हिव्यापोरस कोणता आहे? एक्सेप्शनल तो आहे मोनोट्रिम्स. ओके, मोनोट्रिम्स. नाव अवघड आहे, पण हे प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. मोनोट्रिम्स. आता ओव्यापोरस एक एक कॅटेगरी आहे बघा. ओव्यापोरस मॅमल्स. मोस्ट ऑफ द टाइम आपण काय म्हणत, ओव्यापोरस कोण असतात? जे अंडे घालतात ते प्राणी, म्हणजे चिकन आपला, कोंबडी, बदक, कबूतर वगैरे. तर ओव्यापोरस मेल्स मध्ये, मॅमल्स मध्ये येतं प्लॅटिपस आणि इकायडा, जे ओव्यापोरस आहेत, पण ते ते एग लेईंग मॅमल्स आहेत. ओके. हे कॅटेगरीज लक्षात ठेवा, म्हणजे हे फार महत्वाचे आहेत. ओके. आता 1857च्या उठावाची वैशिष्ट्य काय आहेत? आतापर्यंत आपण 5-6 वेळेस हा प्रश्न पाहिलेला आहे मित्रांनो. तर हिंदू आणि मुस्लिम ऐक्य. ओके. आता हा उठाव कोणी कुठे लीड केला होता ते ऑलरेडी खूप वेळेस पाहिले आपण. 1857च्या उठावाची तात्कालीन कारण कोणती? गायीचे व डुकराची चरबी लावलेले कारस्तूड, पुन्हा डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स कोणी इंट्रोड्यूस केली ते पुढे आहे एक प्रश्न. ओके. पुन्हा खूप सारा टॅक्स वाढवला होता यांनी, EIC ने, ईस्ट इंडिया कंपनीने. ओके. 1857च्या उठाव्यानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आलेली होती? तर त्याची डेट आहे 1 नोव्हेंबर 1857. ओके. आणि ही 1947 पर्यंत सत्ता राणीकडे होते, म्हणजे इंग्रजांकडे होते. पुढचा प्रश्न, 1875 मध्ये रिकामजागा याची रिकामजागा यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर इथे बघा, हा ऍक्च्युली आयोगाने कॅन्सल केलाय, कारण की इथं शिशिर कुमार बोस झालंय. तर शिशिर कुमार बोस नसून घोष आहे. ओके. शिशिर कुमार घोष यांनी 1875 मध्ये इंडियन लीगची स्थापना केलेली आहे. ओके. आणि एम काय होतं? देशातील लोकांमध्ये राष्ट्र म्हणजे नॅशनलिझमची जी भावना आहे ना, ती भावना जागृत करण्यासाठी त्यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती 1875 मध्ये. खालीलपैकी कोणत्या कायद्या योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद केली होती? तर त्याचं उत्तर आहे रॅमसे मॅकडोनल मॅकडोनल अवॉर्ड. आता बघा, हा जो रॅमसे मॅकडोनल अवॉर्ड आहे ना, तर याच अवॉर्डला कम्युनल अवॉर्ड असं पण म्हणतात. ओके. हा 1932 मध्ये पारित करण्यात आला होता, आणि ह्याच कायद्यामुळे पुना पॅक्ट साईन झाला होता. कोणामध्ये? डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधी. कुठे झालता? एरवाडा जेलमध्ये. ओके. पुना पॅक्टलाच ऐक्य करार असं पण म्हणतात, किंवा एरवडा करार असं पण म्हणतात. ठीक आहे. आणि महात्मा गांधीजींच्या ऐवजी कोणी साईन केलं होतं तिथे? मदन मोहन मालवीय यांनी केलं होतं.
ओके. महात्मा गांधीजींनी 4 ते 5 दिवसा म्हणजे द आमरण उपोषण धरलं होतं हे ह्या कायद्या विरोधामध्ये. ओके. सॉरी, आता वेव्हल्स प्लॅन बघूयात आपण. हे बघा, हे मॉन्टेगो चेम्सफोर्ड आणि इंडियन ऍक्ट खूप वेळेस पाहिलंय. आता वेव्हल्स प्लॅन मध्ये काय येतं, तर यालाच बघा शिमला कॉन्फरन्स 1945 असं पण म्हणलं जातं. आणि हा प्रपोज केला होता व्हॉइस रॉय लॉर्ड वॅवेल याने. याच्यामध्ये काय काय होतं, इक्वल म्हणजे समान रिप्रेझेंटेशन देणार, पुन्हा सेपरेट कम्युनल रिप्रेझेंटेशन देणार, म्हणजे ह्या कम्युनिटीला वेगळं रिप्रेझेंटेशन, म्हणजे त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक त्यामध्ये वोट करणार. ओके, जर सपोज मुस्लिम कम्युनिटी आहे तर ते फक्त मुस्लिम कम्युनिटीचे लोक तिथं वोट करणार. ऍक्च्युली याने काय होणार, अगेन डिव्हिजन होणार लोकांमध्ये. ओके. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म या प्लॅन मध्ये मेन्शन होते. ओके. तर हे 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. 1945 मध्ये वेबल प्लान आलेला होता. जर एखाद्या वेळेस क्रमाने असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा हे गोष्टी. ओके. चेम्सफोर्ड रिपोर्ट 1919 मध्ये. ओके. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईला का भरले होते? ओके. आपल्याला माहिती आहे आयएनसीचं पहिलं सेशन हे 1885. ओके. उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले प्रेसिडेंट. हे मुंबईला नव्हतं, ऍक्च्युली पुण्याला व्हायचं होतं, बट पुण्याला काय झालं होतं, अकस्मातील साथीचा रोग, ऍक्च्युली आता इथे झाला होता कॉलराचा आउटब्रेक. ओके. कॉलराचा आउटब्रेक झाला होता, प्रादुर्भाव झाला होता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघितला, आयएनसी चे कोण आहेत फाउंडिंग मेंबर. ओके. एओ ह्यूम, सेफ्टी वॉल थेअरी, काय फादर ऑफ काँग्रेस. ठीक आहे. आता बघा, पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये कोणी हत्या केली होती, तर चाफेकर बंधू. ओके. दामोदर हरी चाफेकर आणि बालकृष्ण हरी चाफेकर यांनी हत्या केली होती. ओके. ऍक्च्युली यांची हत्या 1897 ला झालेली आहे. हे मे बी प्रिंट मिस्टेक असेल. तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता. पण 1897 ला हत्या झालेली आहे. ओके. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली, तर लास्ट हे 1906 मध्ये ढाका. ओके, ढाकामध्ये झाली. आणि फाउंडर कोण आहेत त्याच्यात, नवाब ख्वाजा सलीमुल्लाह. ओके. 1913 ला मोहम्मद अली जिन्नाने काय केलं, जॉईन केली ही लीग. यांचं एम काय होतं, पाकिस्तान फॉर्म. रहमत अली याने पाकिस्तान हे नाव सुचवलेलं आहे. त्याचे हाल पुन्हा बेहाल झालेले आहेत. ओके, रहमत अलीचे. नेक्स्ट प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नरने केली होती? बंगालची फाळणी केव्हा झाली होती मित्रांनो? तर लक्षात ठेवा, लॉर्ड कर्झन याने हा गव्हर्नर जनरल होता ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली होती त्यावेळेस. आता 1905 ते 1911 ह्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली होती, बंगालचं विभाजन झालेलं होतं. तर ह्या लॉर्ड कर्झनला कम जोर आलता की हे फाळणी करण्यामध्ये, तर त्याचा मागचं उद्देश होतं, जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना, तर ते ऍडमिनिस्ट्रेशनला एकदम सोपं व्हावं म्हणून. आणि मेन रिझन होतं की जे प्रोटेस्ट चालू होते, सत्याग्रह चालू होते, नॅशनलिस्ट मुवमेंट चालू होत्या, त्यांच्यावरती कंट्रोल करता येईल, त्यांना कर्ब करता येईल, त्याच्यासाठी याने ही फाळणी केली होती. पुन्हा बिहार आणि ओरिसा हे लिंग्विस्टिक एरिया आहेत ना, म्हणजे हे जे एरिया आहेत ना, एवढंच लक्षात ठेवा, बिहार आणि ओरिसा यांना सेपरेट करायचं होतं त्याला. ओके. व्यापाराच्या दृष्टिकोनानं बिहार आणि ओरिसाला, कारण की पहिल्या वेळेस म्हणजे 1905च्या दरम्यानमध्ये आजचा बेंगॉल नाही येतो, वेस्ट बेंगॉल, तो वेस्ट बेंगॉलमध्ये बिहार, पुन्हा ओडिसा
आजचा वेस्ट बेंगॉल, पुन्हा बंगालचा काही भाग, हे एवढा मिळून ते बंगाल प्रोव्हिन्स बनायचा. ओके. आता बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवा. अच्छा ठीक आहे. हा रिमूव्ह केव्हा केला? ओके. हा बेंगॉलचा जो फाळणी झाली होती, मग याला म्हणजे डिमोलिश केव्हा करण्यात आलं होतं? तर ज्यावेळेस तो किंग जॉर्ज पाचवा भारतात आला ना, तर त्याने दिल्लीमधील रॉयल दरबारामध्ये घोषित केलं होतं की 1911ला ते बेंगॉलची पार्टिशन जो पण झालं होतं ते रद्द झालं. पण त्याने हे बिहार आणि जे ओडिसा हे स्टेट होते ना, यांचं सेपरेशन त्यांनी तसंल्या तसंच ठेवलं. बाकीचे जे झाले होते ना, ते सगळे मोडून म्हणजे रिमूव्ह करण्यात आलेलं होतं. आता ह्याच 1911च्या दरम्यानमध्ये दिल्लीमध्ये दिल्ली ही राजधानी बनली होती. ओके. कोलकात्यापासून शिफ्ट करून दिल्लीला आणलेली आहे. अजून अजून काय राहिले? अच्छा. आयएनसी फॉर्म होती त्यावेळेस कोण होता? लॉर्ड डफरिन. ओके. लॉर्ड डफरिन. आणि यानेच बेंगॉल टेंडन्सी ऍक्ट 1885 इंट्रोड्यूस केला होता. तिसरं बर्मन वॉर याच्याच काळामध्ये झालं होतं आणि यानेच बर्माला अनेक्स केलं होतं. म्हणजे त्याच्यावरती विजय मिळवला आणि त्याच्यावरती आपलं राज्य स्थापन केलं होतं 1885 मध्ये. ओके. आता अजून कोण आहे? लॉर्ड रिपन. आता हे डलहौसी तर माहिती आहे आपल्याला, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. ओके. 1857चा उठावाचं महत्वाचं वन ऑफ द महत्वाचं कारण आहे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. ओके. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स मध्ये कसं, जर एखाद्या राजाला पुत्र नसेल तर तो दत्तक घेतलेल्या पुत्राला राजा नाही बनू शकत. हा, तर हे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स मध्ये मेन्शन होतं. आता ना लॉर्ड रिपन बद्दल माहिती घेऊयात आपण. तर लॉर्ड रिपन हा होता व्हॉइस म्हणजे गव्हर्नर जनरल 1880 ते 84 मध्ये. तर याने ना हे महत्वाचं बघा, लॉर्ड रिपन फार महत्वाचं. तर याने फॅक्टरी ऍक्ट 1881 इंट्रोड्यूस केला. आणि ह्या ऍक्ट नुसार त्याने काय जे वर्कर आहेत ना, कामगार लोक आहेत ना, त्यांची जी कंडिशन आहे ना, ती इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये त्याने. ओके. आणि जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता 1878 मध्ये पास झालेला होता. ह्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मुळे नुसार म्हणजे भारतामध्ये काय झालं, जे पण भारतीय भाषेमध्ये न्यूजपेपर पब्लिश व्हायचे ना, तर त्यांना बंदी करण्यात आली होती. पण हा लॉर्ड रिपननं 1882, हा नाही, 82 मध्ये रिमूव्ह करून टाकला होता. ओके. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रिमूव्ह बाय लॉर्ड रिपन इन 1882. ओके. यालाच बघा फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया असं पण म्हणलं जातं. हे महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे जनक म्हणतात असं विचारल्यानंतर लॉर्ड रिपन हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याने 1882 मध्ये हंटर कमिशन इस्टॅब्लिश केले आणि हंटर कमिशननं एज्युकेशन रिफॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि ह्याच्याच काळामध्ये इल्बर्ट बिल हे इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. इल्बर्ट बिल मध्ये काय झालं, जे जजेस आहेत ना, ते सर्व म्हणजे ज्युडिशियल इक्वेल हे केलं होतं. ओके. जजेस मध्ये रिफॉर्म करण्यात आले होते. इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी पण मेक म्हणून खूप फेमस आहे ना. तर लक्षात ठेवा, इल्बर्ट बिल हे लॉर्ड रिपन याने इंट्रोड्यूस केलं होतं 1882 मध्ये. आपल्याला एक्झाम मध्ये एवढंच विचारतात, एवढं डिटेल मध्ये नाही काही विचारणार. आणि याने अजून एक काम केलं होतं, ज्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम होत्या ना, ते बाहेर देशामध्ये जाऊन द्यावा लागायच्या. तर त्याने इंडियनायझेशन नाही, ऍक्च्युली बाहेर जाण्याचं त्याने नाही केला. एवढं त्याने सिव्हिल सर्व्हिस मध्ये भारतीयांना पण भाग घेण्यासाठी म्हणजे रिझर्वेशन किंवा हे इंडियनायझेशन केलं त्याच्यामध्ये. ओके. एवढंच लक्षात ठेवा, सिव्हिल सर्व्हिस म्हटलं की लॉर्ड रिपन. ओके. पुढचा प्रश्न. बारडोलीचा सत्याग्रह, सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता 1982 1928 मध्ये. ओके. आणि याच्यामध्ये त्यांना सरदार ही उपाधी मिळालेली होती. ओके. बारदोली गुजरात मध्ये आहे. आणि याच्यात काय झालं होतं की हा ब्रिटिशरांविरुद्ध नॉन व्हायलंट प्रोटेस्ट केला होता शेतकऱ्यांनी. काय झालं होतं तर लँड रेव्हेन्यू टॅक्स वाढवला होता आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी हा प्रोटेस्ट केलाय, एवढंच लक्षात ठेवा. भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. ठीक आहे. आता न्यायमूर्ती रानडे यांना काय म्हणतात? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणतात. ओके. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव हे टायटल महात्मा गांधी यांनी दिलं आणि रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना महात्मा हे टायटल दिलंय. ओके. दादाभाई नौरोजी खूप वेळेस पाहिले आपण. ओके. सेकंड INC प्रेसिडेंट, ड्रेन ऑफ वेल्थ. एक पुढे प्रश्न पण आहे त्याच्यावरती अजून. फिरोज शाह मेहता यांना म्हणतात लायन ऑफ बॉम्बे आणि अजून यांना म्हणतात अनक्राउंड किंग बॉम्बे. ओके. अनक्राउंड म्हणजे ज्यांच्या डोक्यावरती ताज नसलेला राजा मुंबईचा असं म्हणतात. यांना अजून म्हणतात फादर ऑफ बॉम्बे म्युन्सिपाल्टी. आणि फिरोज शाह मेहता यांनीच बॉम्बे म्युन्सिपल ऍक्ट 1872 याला ड्राफ्ट केलं होतं. ओके. 1904 मध्ये यांना नाईटहुड कमांडर हा किताब देण्यात आला होता ब्रिटिशरांकडनं. 1890 मध्ये ते INC चे प्रेसिडेंट होते. ठीक आहे. अजून यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची सुरुवात 1885 मध्ये केले होते आणि ते त्याचे प्रेसिडेंट म्हणून सर्व करत होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकार कोण होते? तर तर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे. आता आता अच्छा ठीक आहे. आधी हे बघूयात. राजाराम मोहन रॉय. ओके. राजाराम मोहन रॉय यांना अकबर II याने राजा ही उपाधी दिलेली आहे. पुन्हा यांनाच फादर ऑफ मॉडर्न इंडिया, पुन्हा फादर ऑफ इंडियन रिनेसेन्स असं पण म्हणतात. सावरकरांना वीर सावरकर. ओके. किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात. दादाभाई नौरोजी आपण आताच बघितलं ग्रँड ओल्ड मॅन. आता वासुदेव बळवंत फडके एकदम इम्पॉर्टंट फिगर आहेत, ह्या खूप महत्वाचे आहेत. आता लक्षात ठेवा. हे पहिले रिव्हॉल्युशनरी ऍक्ट हे होते. ओके. रिव्हॉल्युशनरी होते ज्यांनी त्यांच्यासोबत कोण होते? लक्ष्मण इंदापूरकर, अजून वामन भावे, ह्या तिघांनी मिळून 1874 मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची सुरुवात केली. ओके. वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण इंदापूरकर, वामन भावे या तिघांनी मिळून पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची सुरुवात 1874 मध्ये केलेली आहे. लक्षात ठेवा. डायरेक्टली विचारलं जाऊ शकतो. आणि ह्याच पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटचं रिनेम करून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असं करण्यात आलं होतं. ओके. आणि ह्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही मनी रेज करायची. ओके. कशासाठी? तर मिलिटरी इन्सर्जन्सीसाठी. आणि वासुदेव बळवंत फडके व त्यांचे सहाय्यकरी अनुयायी हे ब्रिटिशरांना लुटायचे. ओके. ब्रिटिशर आपल्याला लुटायचे तर हे त्यांना लुटायचे, हे महत्वाचे. आता यांना काय म्हणतात? फादर ऑफ
इंडियन आर्म्ड रिबेलियन. ओके, इंडियन आर्म्ड रिबेलियन असं पण त्यांना म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांनी कोणकोणता एरिया कव्हर केलेला आहे मित्रांनो? तर लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती ही एप्रिलमध्ये सेंट्रल महाराष्ट्र, त्यानंतर बॉम्बे सिटी, कर्नाटका, पुन्हा सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार. आणि जो उर्वरित भाग आहे भारताचा, त्याने तो कव्हर केला होता एनी बेसेंट यांनी. ओके. नेक्स्ट प्रश्न, 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणी केली होती? तर हे व्ही जॉर्ज, हे पंचम जॉर्ज. 1911 आपण आता डिस्कस केलं ते. पण त्यांनी ते बिहार आणि ओरिसा यांचं सेपरेशन तसं ठेवलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण आहेत? स्वराज्य पक्ष. ओके. तर स्वराज्य पक्ष स्थापन केला होता दोन जणांनी, चित्तरंजन दास, सी आर दास, आणि अजून कोण होते त्यांच्यासोबत? मोतीलाल नेहरू. ओके. 1923 ला स्थापन केली होती. 1935 पर्यंत ही पार्टी चालू होती. 1925 ला ज्यावेळेस सी आर दास यांचा मृत्यू झाला, त्यानंतर ह्या पार्टीनं म्हणजे व्हॅल्यू म्हणजे तेवढी इफेक्टिव्ह राहिली नाही. ओके. तर हळूहळू 1935 ला ती अबोलिश म्हणजे संपुष्टात आली होती. आता लक्षात ठेवा, स्वराज्य पार्टी यांनी काय डिमांड केली होती? तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बनवण्याची डिमांड त्यांनी केली होती. ओके. याचं 1923 मध्ये पहिलं सेशन कुठं झालं होतं? अलाहाबाद मध्ये. ठीक आहे. पहिले प्रेसिडेंट कोण होते? सी आर दास, आणि मोतीलाल नेहरू होते पहिले सेक्रेटरी. ठीक आहे. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर त्यांचं ध्येय होतं डॉमिनन्स स्टेटस, म्हणजे ब्रिटिश राज्यांतर्गत स्वराज्य. भारताचे गव्हर्नर म्हणून केव्हापासून व्हाईसरॉयची ओळख चालू झाली होती? 1858 मध्ये. ठीक आहे. पहिला कोण होता व्हाईसरॉय, आणि लास्टचा कोण आहे गव्हर्नर जनरल? तर तो होता लॉर्ड कॅनिंग. ओके, कॅनिंग. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 पास झाला, आणि ह्या ऍक्ट नुसार जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती फिनिश करण्यात आली, आणि जी पॉवर होती ती क्राऊन कडे, म्हणजे ब्रिटिशच्या क्वीन कडे तिला देण्यात आली होती. ओके. आपण आताच एक प्रश्न डिस्कस केला तिथे. आता ह्या ऍक्ट नुसार ह्या ऍक्टनं काय केलं, आधी जी डबल गव्हर्नमेंट होतं ना, डबल गव्हर्नमेंट, जे की बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्शन, सॉरी, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे करायचे, तर हे फिनिश करून होतं. ओके. एवढंच लक्षात ठेवा, 1858च्या कायद्याने सेक्रेटरी ऑफ स्टेट या ऑफिसची निर्मिती करण्यात आली होती. ओके, SOS म्हणतो ज्याला, सेक्रेटरी ऑफ स्टेट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन करण्यात आली होती? तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर 1928 मध्ये बघा, जी HRA होती ना, HRA, तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, हीच 1928 मध्ये हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन बनली. आता यातले मेंबर कोण कोण येतं? रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ बक्षी, सचिंद्रनाथ सान्याल, अजून जोगेशचंद्र चट्टोपाध्याय, जोगेशचंद्र चॅटर्जी, जोगेशचंद्र चॅटर्जी. आता एक लक्षात ठेवा, काकोरी कॉन्स्पिरसी 1925 ला झाली होती. HRA जे आहे ना, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, याचे 1923 मध्ये जे हे केलं होतं ना, कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केलं होतं, तर ते केलं होतं
कोणी केलं होतं? बिस्मिल आणि जे गदर पार्टीचे फाउंडर आहेत लाला हरदयाल यांनी दोघांनी मिळून केलेलं आहे. ठीक आहे. अं, आता बघा, HRA चं बॉम्ब मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे दोन युनिट होते, कलकत्ता आणि दिओघर मध्ये. डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बॉम्बे ठाणे रेल्वे केव्हा सुरू झाली? 1853 ला सुरू झाली होती. पुढचा प्रश्न पाहूत आता. महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जातात? तर ते होते गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. आता हे भाऊ महाजन यांचा एक न्यूजपेपर आहे, त्याचं नाव आहे प्रभाकर. तर ह्या प्रभाकर न्यूजपेपर मध्ये ते लोकहितवादी या पेन नेम म्हणजे टोपण नावानं ते काय करायचे, लेख लिहायचे. तर त्यांनी 108 शतपत्रिकाज लिहिले होते. ओके, शब्दपत्रिकाज. तर त्याच्यातल्या 10वी जी शब्दपत्रिका होते त्याच्यामध्ये जे विधवा स्त्रियांचे जे हाल होते ना, तर ते त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेले आहेत. आणि यांनी काही पुस्तकं लिहिलेले आहेत महत्वाचे. त्याच्यात आहे ग्राम ग्राम रचना, त्यानंतर हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान, बॅटल ऑफ पानिपत. ठीक आहे. आता ब्रिटिश गव्हर्नमेंटनं यांना एक टायटल दिला होता, एक अवॉर्ड दिला होता, जस्टिस ऑफ पीस अँड राव बहादर. ओके, जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादर हे उपाधी ब्रिटिशरांनी कोणाला दिले होते? तर गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो, ज्यांनी ग्राम रचना, हिस्ट्री ऑफ हिंदुस्तान, बॅटल ऑफ पानिपत म्हणजे पानिपतची लढाई अं, हे पुस्तक लिहिले. आणि त्यांनी भाऊ महाजनच्या प्रभाकर या न्यूजपेपरमध्ये ते 108 शतपत्रिकाच त्यांनी लिहिलेल्या आहेत. ओके, त्याच्यातल्या 10व्या शतपत्रिकेमध्ये विधवाचे काय हाल होते ते त्यांनी मेन्शन केलंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा फुले यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आता महात्मा गांधीजींच्या महत्वाच्या कोणकोणत्या मुवमेंट आहेत एकदा लक्षात ठेवा. चंपारण्य 1917 ही पहिलीच होती त्यांची भारतामधली मुवमेंट. त्यानंतर खेडा सत्याग्रह 1918. हे क्रमाने लावा किंवा क्रोनॉलॉजीने लावा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून सांगतोय. खेडा सत्याग्रह 1918. त्यानंतर अहमदाबाद मिल स्ट्राईक 1918 मध्ये झाली होती. ठीक आहे. खिलाफत मुवमेंट 1919 ला. नॉन कोऑपरेशन मुवमेंट 1920 मध्ये झाली. सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट जी दांडी मार्च होती, मिठाचा वाला, 1930 ला झाली. गांधी इरविन पॅक्ट झाला होता. त्यानंतर याच वेळेस फर्स्ट गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल, सेकंड राऊंड टेबल, थर्ड राऊंड टेबल. पुन्हा 1932 ला पुणे पॅक्ट झाला होता. 30, 31 आणि 32 असे 3 गोलमेज परिषद झाले. 1930 लाच गांधी इरविन पॅक्ट साईन झाला. ठीक आहे. आता 1932 ला काय झालं, पुन्हा पॅक्ट. अजून काय आता याच्यात. आणि 1942 ला काय, क्विट इंडिया मुवमेंट. ओके, अरुणा असफ अली, ग्रँड ओल्ड लेडी यांनी गोवालिया मैदान टँक मुंबई इथे फ्लॅग जो झेंडा आहे ना, झेंडा फडकून क्विट इंडिया मुवमेंटची सुरुवात केली होती. क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेस मध्ये इंग्रजांनी सर्व नेत्यांना काय केलं होतं, मध्ये टाकून दिलं होतं. पुन्हा जे पण गव्हर्नमेंट जॉब करत होते त्यांनी ह्या मुवमेंट मध्ये पार्टिसिपेट केला नाही. हे दोन कारण आहेत क्विट इंडिया मुवमेंट फेल होण्याचे. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन
इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर तो लिहिलेला आहे दादाभाई नौरोजी यांनी. ठीक आहे. ते 1857 द इंडिपेंडन्स वॉर हे व्ही डी सावरकर यांनी लिहिलेलं आहे. अ, त्याच्यानंतर यांनी एक पुस्तक पब्लिश केलेलं होतं थोडं, स्वान सोनेन्स्कियान. ओके, स्वान सोनेन्स्कियान हे त्यांनी ऍक्च्युली लंडन मध्ये असताना पब्लिश केलेलं आहे. ओके, स्वान सोनेन्स्कियान. आणि हे पहिले भारतीय होते जे म्हणजे हाऊस ऑफ कॉमन म्हणजे ब्रिटन मधलं लोकसभेमध्ये निवडून आलेले होते. कोणत्या तर लिबरल पार्टी यांनी दिलेल्या तिकीट वरून. ओके, ते म्हणजे अं, तिथल्या लोकसभेचे ते एमपी होते सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि त्यांची पार्टी होती लिबरल 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 पार्टी. ओके, लिबरल पार्टी. आणि दुसरी कोणती होती त्यांची? कन्झर्वेटिव्ह पार्टी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आता. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. त्यांच्यासोबत कोण होते अजून? तर त्यांच्यासोबत होते द्वारकानाथ टागोर. ठीक आहे. 1828 मध्ये यांनी ब्राह्मो समाजाची सुरुवात केली. ब्राह्मो समाज यालाच काय म्हणतात तर सोसायटी ऑफ गॉड. ठीक आहे. राजाराम मोहन रॉय कोण आहेत? काय म्हणतात त्यांना? फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम, फादर ऑफ मॉडर्न इंडिया, फादर ऑफ रिनेसा. ते रिनेसान्स म्हणजे कसं ते एक पिरियड पासून दुसरं युगांतर होतं ना. आणि ते युगांतर होतं ते एका ज्या माणसामुळे होतं त्यांना ते रिनेसान्स असं म्हणतात. ओके, सोप्या भाषेत ते. त्यांनाच अजून प्रोफेट ऑफ इंडियन नॅशनलिझम असं पण म्हणतात. 1814 मध्ये त्यांनी आत्मीय सभा सुरुवात केली होती. ओके, आत्मीय सभा. ओके, रवींद्रनाथ टागोर यांनी द पायोनियर ऑफ न्यू एरा, हे आता रेनेसर म्हणलं ना, हे एक युगातनं दुसऱ्या युगात, तेच तेच रवींद्रनाथ टागोर यांनी काय रेफरन्स काय म्हणून संबोधलं आहे राजाराम मोहन रॉय यांना असं जर विचारलं तर लक्षात ठेवा की द पायोनियर ऑफ न्यू एरा. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल असे कोण म्हटले होते? आपले सुभाषचंद्र बोस. आता काही ना महत्वाचे स्लोगन कोणी कोणी दिले ते पाहूयात. ओके, जशात अजून चलो दिल्ली किंवा दिल्ली चलो, हे 1900 हे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ते 1944 मध्ये हे त्यांनी INC म्हणजे त्यांनी ज्यावेळेस ती आझाद हिंद फौज उभारली होती ना, तर त्यावेळेस ते मोटिवेट करण्यासाठी ह्यांनी ते हे स्लोगन दिलेले होते. ओके, आता बाकीचे महत्वाचे बघा. करो या मरो हे महात्मा गांधीजींनी दिलतं. पूर्ण स्वराज जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा गो बॅक टू वेदांकडे वापस जा दयानंद सरस्वती यांनी म्हटलेलं आहे. ओके, अजून अजून कोणते महत्वाचे आहे? हा, वंदे मातरम. वंदे मातरम हे मॅडम भिकाजी कामा, सॉरी सॉरी, वंदे मातरम हे बंकिम चट्टोपाध्याय, बंकिम चंद्र चॅटर्जी. ओके, बंकिम चंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे म्हटलेलं आहे. त्यानंतर जनगण मन अधिनायक जय हे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ते म्हटलं होतं बाळ गंगाधर टिळक यांनी. आता लक्षात ठेवा, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, हे म्हटलं होतं राम प्रसाद बिस्मिल. ओके, HRA हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन याचं कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट यांनीच केलेलं आहे. ठीक आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे म्हटलं होतं इक्बाल यांनी. ओके, पुन्हा सायमन गो बॅक. ओके, सायमन वापस जा हे म्हटलं होतं लाला लजपत राय यांनी. अजून हे काय महत्वाचं, सत्यमेव जयते ह्या स्लोगनला फेमस केलं होतं पंडित मदन मोहन मालवीय. ओके, आता सत्यमेव जयते हे कोणत्या याच्यातनं कोणत्या
उपनिषेदातनं घेतलेलं मित्रांनो ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण याच्या आधी पण हे डिस्कस केलं होतं मदन मोहन मालवीय यांच्या टॉपिक वरती. एक प्रश्न होता बघा त्यावेळेस. पुढचा प्रश्न पाहूत आपण आता. अच्छा ठीक आहे. मुंडक उपनिषद याच्यातनं घेतलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. मला माहिती आहे तुम्ही कोणी कमेंट नाही करणार. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरचं कोणतं नाटक हे मराठी भाषेत रूपांतरित केलं होतं? तर हॅम्लेट या नाटकाचं रूपांतर केलं होतं. हम्म. केव्हा केलं होतं? 1883 मध्ये. आणि त्याला काय टायटल दिलं होतं मराठीमध्ये त्यांनी? विकारा विलासिता. ओके, विकारा विलासिता समथिंग. ओके, विकारा विलासिता. त्यानंतर आणि हे जे नाटक झालं होतं हे पुण्यामध्ये म्हणजे हे पब्लिश झालं होतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, गणेश गोपाळ आगरकर 1888 सुधारक. ठीक आहे, सुधारक हे चालू केलं होतं. गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, पुन्हा व्ही चिपळूणकर या तिघांनी मिळून 1881 मध्ये पुण्या या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज हे गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक. त्यानंतर वराड समाचार हे न्यूजपेपर त्यांनी 1878 मध्ये चालू केला होता. अजून अजून पुढं पॉइंट बघूयात. यांच्यावरती अजून एक प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ते होते दीनबंधू. सत्यशोधक समाज 1873 ला ज्योतिबा फुले यांनी चालू केला. ही 1848 मध्ये पहिली शाळा. ओके, भेड्यांच्या स्कूलमध्ये. ठीक आहे. दिनकर. प्रभाकर न्यूजपेपर कोणी आपण आताच बघितलं. तर हे दीनबंधू न्यूजपेपर 1877 ते 1897 पर्यंत चालला होता. आणि याचे फाउंडर कोण होते? कृष्णाराव पांडुरंग भालेकर. ओके. आणि कृष्णाराव पांडुरंग भालेकर यांच्याच विनंतीवरून मुंबईमध्ये 1874 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात करण्यात आलेली होती. ओके. सुधारक 1888 आपण आताच बघितलं. राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण राजकोटमध्ये झालेले आहे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, 1911 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाज हे कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आले होतं आणि त्याचे चेअरमॅन त्यांनी बनवलं होतं परशुराम. ठीक आहे, परशुराम यांना बनवलं होतं. परशुराम इमानदार. आणि प्रेसिडेंट बनवलं होतं भास्करराव जाधव यांना. ठीक आहे. अजून अजून आता हा ठीक आहे. अजून त्यांच्यावरती प्रश्न थोडे पाहूयात तिथे. राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र शास्त्र जगद्गुरू या पदावर नेमणूक कोणाची केली होती? तर नेमणूक केली होती सदाशिव लक्ष्मण पाटील यांची. ठीक आहे. अजून यांच्यावरती अजून पुढे प्रश्न तिथे आपण डिस्कस करूयात अजून. ठीक आहे. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. ठीक आहे. महर्षी कर्वे यांनी 1936 मध्ये याची स्थापना केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन महाडमध्ये 1927 च्या दरम्यान केले होते. आता कर्वे यांना महर्षी ही उपाधी 1893 ला मिळाली. 1896 मध्ये त्यांनी बालिका आश्रम पुण्यात चालू केला. 1893 मध्ये त्यांनी विधवा विवाह असोसिएशन म्हणजे विडो मॅरेज असोसिएशनची सुरुवात केली. 1893 मध्ये त्यांनी जे पंडिता रमाबाई यांनी जे शारदा सदन चालू केलं होतं, तर तिथल्या म्हणजे आनंदीबाई यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं होतं 1893 मध्ये. 1896 मध्ये त्यांनी विधवासाठी पहिली शाळा सुरू केली होती, जिचं नाव आहे हिंदू विडो होम असोसिएशन. ही कुठे आहे? तर हिंगणेमध्ये आहे. ओके, हिंगुणे ठिकाणी. आतून 1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिका आश्रम याची सुरुवात केली.
याचं उद्दिष्ट होतं की स्त्रियांना शिक्षण मिळावं. ठीक आहे. 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यालय, ओके, महिला विद्यालयाची सुरुवात केली. 1915 ला त्यांनी एक जापनीज युनिव्हर्सिटी, विमेन युनिव्हर्सिटीचं बुक वाचलं आणि 1916 ला त्यांनी जापनीज युनिव्हर्सिटीच्या याच्याहून इन्स्पायर होऊन त्यांनी पहिली स्त्रियांसाठी युनिव्हर्सिटी, ओके, विमेन युनिव्हर्सिटी सुरू केली. अजून काय महत्वाचं आहे? 1958 ला त्यांना ते पहिले महाराष्ट्रीयन, पहिले भारतीय होते ज्यांना भारतरत्न मिळाला. अजून याच्यात 1936 मध्ये ना त्यांनी आत्ममित्र लिहिलं होतं ज्याचं नाव आहे आत्मवृत्त. आत्मवृत्त. ठीक आहे, आत्मवृत्त. तर पुढचा प्रश्न आहे, पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी केली होती. पाटील स्कूल केलं होतं 1918 मध्ये, सॉरी, तलाठी स्कूल 1918 मध्ये आणि पाटील स्कूल 1912 मध्ये. 1911 मध्ये त्यांनी फ्री एज्युकेशन सुरू केलं, मुक्त शिक्षण सुरू केलं होतं. त्यानंतर आता 1916 मध्ये त्यांनी डेक्कन रयत एज्युकेशन इन्स्टिट्यूट याची सुरुवात केली होती, जे अनटचेबल्स आहेत ना, ओके, त्यांच्यासाठी. ओके, अस्पृश्यांसाठी त्यांनी 1916 मध्ये डेक्कन रयत एज्युकेशन इन्स्टिट्यूट याची सुरुवात केली होती. ठीक आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत एज्युकेशन सोसायटी याची सुरुवात केलेली आहे. याच्यात गफलत नका करू. हे डेक्कन म्हटलं की शाहू महाराज येतात आणि रयत म्हटलं की कर्मवीर भाऊराव पाटील. 1906 मध्ये बघा त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रीची शाळा सुरू केली. 1907 मध्ये मुलींसाठी, अस्पृश्य मुलींसाठी त्यांनी नाईट स्कूल चालू केली होती. ओके, अनटचेबल्स साठी नाईट स्कूल चालू केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाची देणगी कोणी दिली आहे? तर यांना देणगी दिली होती ठाकरस ठाकरसी यांनी दिली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी 1923 मध्ये कोणते इंग्रजी दैनंदिन सुरू केले होते? तर यांनी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण की इथे जे फॉरवर्ड आहे ना, तर ह्या न्यूजपेपरचे हे एडिटर होते. ठीक आहे. आणि 1923 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी स्वराज्य हा न्यूजपेपर चालू केला होता. आणि हे फॉरवर्डचे फाउंडर होते सी आर दास. सी आर दास हेच सुभाषचंद्र बोस यांचे ते गुरु होते. ओके, पॉलिटिकल गुरु होते. आता अजून काय महत्वाचं आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघत होता, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाहिनी हे मुंबईमध्ये सुरू केले होते. ठीक आहे. ऍक्च्युली हे प्रत्येक त्यांचा ते प्रोग्राम झाला ना, पब्लिश केलं की ते त्यांची जागा बदलायची. ठीक आहे. उषा मेहता हे क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेस त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि बघा 1942 मध्ये त्यांनी हे आकाशवाहिनी केंद्र, ओके, भूमिगत राहून हे चालू केली होती. 1942 मध्ये क्विट इंडिया मुवमेंट चालू झाली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघत आता, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर होते गिरणी कामगार. ठीक आहे. गिरणी कामगार होते. 1930 मध्ये चालू झालं होतं ते दांडी यात्रा. ओके. पुढचा प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना गोपाळ गणेश आगरकरांनी 1880 मध्ये केली होती. ठीक आहे. अजून कोण होते याच्यामध्ये? लोकमान्य टिळक, पुन्हा व्ही चिपळूणकर हे होते आणि पुण्यामध्ये त्यांनी ही सुरू केली होती. आगरकरांचं सुधारक 1888 मध्ये, 1878 मध्ये वरड सुधारक, ओके, वराड सुधारक न्यूजपेपर. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या होत्या? अस्पृश्यता आणि जातिभेद निवारण. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे आता, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी चालू केली होती? तर टिळक आणि आगरकर यांनी चालू केली होती 1881 मध्ये. केसरीचे पहिले एडिटर कोण होते? तर आगरकर होते. आणि मराठी न्यूजपेपर होता हे, आणि मराठा हे इंग्लिश न्यूजपेपर आहे. आणि हे दोघं फाउंडिंग मेंबर आहेत फर्ग्युसन कॉलेजचे 1890 मध्ये. ओके. नेक्स्ट प्रश्न, महात्मा फुले यांनी कोणती पुस्तके लिहिली नाही? तर गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणाचे कसब, जातीचा उद्रेक हे नाही लिहिलेलं. ओके, तर दोन आपलं उत्तर आहे. गुलामगिरी 1878च्या वेळेस लिहिलेला आहे. शेतकऱ्याचा आसूड झालं. पुन्हा इशारा एक आहे. अं, सार्वजनिक सत्यधर्म एक लिहिलेला आहे. पुन्हा तृतीय रत्न 1855 मध्ये लिहिला आहे. ठीक आहे. शेतकऱ्याचा आसूड झालाय आपला ना. अं, शेतकऱ्याचा आसूड 1881. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 मध्ये. ब्राह्मणाचे कसं पण 1869 मध्येच. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र लिहिले नाही? तर हे होतं हरिजन, हे महात्मा गांधींकडे. समता 19 सॉरी, मूकनायक 1920. प्रबुद्ध भारत 1956 मध्ये हे रिनेम करण्यात आलं होतं. कशाचं नाव होतं? जनता ह्या न्यूजपेपर जो 1930 ते 1956 पर्यंत होता, त्याचा रिनेम प्रबुद्ध भारत करण्यात आलं होतं. ठीक आहे. अजून महत्वाचं काय याच्यामध्ये? हा, यांची काही महत्वाची पुस्तकं आहेत, जसे की अॅनिहिलेशन ऑफ कास्ट 1936 मध्ये. पुन्हा हू वेअर द शूद्राज 1946 मध्ये. द बुद्धा अँड हिज धम्म. ओके. पुन्हा कास्ट इन इंडिया, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. ठीक आहे. हे सर्व महत्वाचे आहेत आणि ऍक्च्युली आपण दोन तीन आपल्याला याच्या आधी विचारले पण आहेत. Okay? ठीक आहे मित्रांनो, बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.